पिंपरी चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे। तर जगताप यांच्या दिराकडून आव्हान मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनी चाचपणी केल्याची माहिती समोर आली आहे। अश्विनी जगतापांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या। अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार। शंकर जगताप यांच्यामुळे अश्विनी जगताप अस्वस्थ। अश्विनी जगतापांनी पक्ष बदलाच्या चर्चा फेटाळल्या। पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार अशा चर्चांना अचानक उधाण आलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या नावाची चाचपणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे। अश्विनी जगतापांच्या पक्ष बदलाच्या चर्चांना कारण ठरलंय उमेदवारीसाठीची स्पर्धा। अश्विनी जगतापांचे दीर शंकर जगताप यांनी भाजपकडे उमेदवारी मागितलेली आहे। घरातच स्पर्धक निर्माण झाल्यानं अस्वस्थ झालेल्या अश्विनी जगताप यांनी शरद पवारांशी संपर्क साधल्याचं सांगितलं जातंय। भाजपनं मात्र या चर्चांचा इन्कार केला। मला वाटतं या अजून बातम्या आहेत, अशा प्रकारे काय होईल असं मला वाटत नाहीये। अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, निवडून आणले आणि त्याच्यामुळे त्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अशा आमदार आहेत, अशा प्रकारचा काही निर्णय घेतील असं आम्हाला वाटत नाही। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलाच्या चर्चा आणि पक्ष बदल होत असतात असं शिवसेनेनं म्हटलंय। निवडणुका आता आणखी डिक्लेअर होऊ द्या, त्या काळात हे सर्व काही कळेल। आज कोण काय करतंय यापेक्षा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतरच कोण तुतारी घेतंय, कोण धनुष्यबाण घेतंय, कोण काय घेतंय हे त्यावेळेस कळणार आहे। अश्विनी जगताप यांनी मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार नसल्याचं सांगितलंय। आपण भाजपमध्येच होतो आणि भाजपमध्येच राहणार असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर ज्याचं त्याला अधिकार आहे की कुठे जायचं आणि कुठे थांबायचं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यामुळे ते बोलत असतील किंवा पाळत असतील। पण मला साहेबांनी असं शिकवलेलं आहे की पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मी। शेवटच्या श्वासापर्यंत जसे साहेब होते भाजपबरोबर तसेच आम्ही पण राहणार। विधानसभेच्या उमेदवारीवरून जगतापांच्या घरात यादवी माजली आहे, तर अश्विनी जगताप यांनी प्लॅन बी म्हणून हातात तुतारी घेण्याचा विचार केला असावा किंवा अश्विनी जगताप यांचा उमेदवारीवरील दावा मोडीत काढण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी अफवा उठवल्या नसाव्यात ना, अशी चर्चा नाकारता येत नाहीये। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।